नमस्कार, मी पल्लवी तुमचे पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी बघणार आहोत कोंडुळे रेसिपी। आता आषाढ महिना संपत आलेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला की काहीतरी तळण म्हणून बायका तळत असतात। कुणी कुणी आषाढ चालू झाला की तळतं, कुणी शेवटी तळतं। तर हे अमावस्या साठी हे तळण म्हणून काहीतरी पदार्थ तळले जातात। तर त्यातलाच एक जुना आणि पारंपरिक पदार्थ म्हणजे तिखट कोंडुळे। आता यामध्ये गोड कोंडुळे सुद्धा असतात आणि तिखट सुद्धा असतात। तर मी बनवले आहेत तिखट कोंडुळे। पदार्थ बनवायला खूप सोपा आहे आणि त्याचबरोबर झटपट तयार होतो। रेसिपी म्हणाल तर खूपच सोपी आहे आणि खायला म्हणाल तर खूपच चवदार आहे। तुम्हाला दिसत असेल बिलकुल तेलकट ही होत नाहीत हे कोंडुळे। त्याचबरोबर तेलही जास्त लागत नाही तळण्यासाठी आणि बनवायला अगदी झटपट तयार होतो। तर हा पदार्थ म्हणजे खूप जुना आणि जुने लोक आषाढ महिना म्हटलं की गोड आणि तिखट कोंडुळे बनवायचे। आता बरेच पदार्थ असतात तळण म्हणून बायका तळतात, पण हा आषाढ महिन्यासाठी स्पेशल असा हा पदार्थ आहे की जो तळला जातो आणि अगदी झटपट तयार होतो आणि तोंडाला चव आणतो। हा पदार्थ एवढा टेस्टी लागतो। चला मग अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला कोंडुळे रेसिपी शेअर केलेली आहे। तुम्हाला जर असे अगदी मऊ आणि लुसलुशीत कोंडुळे बनवायचे असेल तर व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, नक्की शेवटपर्यंत बघत राहा। तुम्ही बघत असाल की मध्ये अगदी ठिसूर आणि अगदी सॉफ्ट। आता तुम्हाला कुरकुरीत पण बनवायचा असेल तेही मी सांगणार आहे की कुरकुरीत कसा बनवायचा। चला मग रेसिपीला सुरुवात करूया तुमचा वेळ न घेता। तर या ठिकाणी एक वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि त्यापेक्षा अर्ध बेसन पीठ घेतलं तरीही चालतं किंवा अर्धी वाटी घेतलं तरीही चालतं। त्यानंतर एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर लसूण आणि जिरे ठेचून घेतलेले आहेत। आता सर्वप्रथम आपण एका मोठ्या भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घालायचंय। त्यानंतर हे ज्वारीचं पीठ आणि हे आहे बेसन पीठ। तर या ठिकाणी आता ज्वारीचं पीठ आपल्याला प्रमाण जास्त लागतं कारण कोंडुळे ठिसूर होतात। गव्हाचं पीठ जर जास्त तुम्ही घेतलं तर तुमचे कोंडुळे चिवट होऊ शकतं। त्यामुळे एक म्हणजे 2:1 ज्वारीचं पीठ आणि गव्हाचं पीठ जेवढं आपण अर्धी वाटी घेतली त्यापेक्षा अर्ध जरी बेसन पीठ घेतलं तरीही चालतं। असं प्रमाण घेतलं की तुमचे कोंडुळे बघा कसे ठिसूर आणि लुसलुशीत होतात। आता आपण इथे सर्व पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये टाकलेले आहे। त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, भरपूर लसणाचा वापर करायचा आहे, जिरे सुद्धा भरपूर वापरायचे। आता हे दोन्ही जर भरपूर वापरलं तर कोंडुळ्याला अगदी छान चव येते। आता थोडीशी हळद टाकायची, नाही टाकली तरीही चालतं, पण थोडीशी टाकली की कलर मस्त असा येतो कोंडुळ्यांना। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट टाकायचं। इथे हिरवी मिरचीचा वापर थोडासा पण करायचा नाही, लाल तिखटच छान लागतं कोंडुळ्यासाठी। आणि तेल टाकायचं, तेल सुद्धा ऑप्शनल आहे, टाकलं तर टाका, नाही टाकलं तरीही चालतं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचे। तर हे कोंडुळे अगदी झटपट तयार होतातच, पण बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत बघा। आणि त्याचबरोबर तेलकट नसतात, तळलेले असतात पण तेलकट नसतात। जेव्हा आपण पुऱ्या बनवतो तर त्या थोड्या तरी तेलकट होतात, पण कोंडुळे ज्वारीचं पीठ वापरल्यामुळे बिलकुल तेलकट होत नाहीत बघा। तर तुम्हाला लक्षातच येईल जेव्हा मी कोंडुळे तळण्यासाठी तेल घेतलं तर जास्त तेलाचं म्हणजे जास्त तेल शोषून घेत नाहीत। आता चला हे पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचंय। आता हे हातावरती थापून बनवले जातात कोंडुळे। तुम्हाला जर लाटून बनवायचे असेल तर तुम्ही अजून जास्त घट्ट पीठ मळून घ्या। आणि जेव्हा जास्त घट्ट मळलं आणि लाटून पातळ बनवले कोंडुळे की थोडेसे कुरकुरीत होतात आणि थोडेसे जाड आणि पातळ उंड्याचे बनवले की कोंडुळे थोडेसे नरम होतात। आता तुम्ही दोन्ही सुद्धा पद्धत वापरू शकता। तुम्हाला कसे कडक हवेत की नरम हवेत हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही बनवा। तर या ठिकाणी मी छान असा घट्ट उंडा मळून घेतलेला आहे। पोळ्यांपेक्षा थोडासा घट्ट मळायचा आहे, म्हणजे जसं आपण भाकरीला पीठ भिजवतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचंय। तर इकडे तीच कढई मी धुवून घेतलेली आहे आणि आता त्यामध्ये घालायचे तळण्यासाठी तेल। तर ही रेसिपी जवळजवळ फक्त अर्ध्या तासाच्या आत बनून तयार होते बरं का। तुम्ही हे पीठ जर भिजत ठेवत असाल रेस्ट करायला तरीही ठेवू शकता।
आणि लगेच बनवायला घेतलं तरीही चालतं। मी लगेच बनवायला घेतलं। हे बघा, जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही, असं कोंडुळं हातावरती थापून घ्यायचे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे बनवू शकता। यापेक्षा जर तुम्ही अजून पातळ थापलं तर ते थोडंसं म्हणजे कडकडीत होतं आणि एवढं जाड ठेवलं की सॉफ्ट असं, म्हणजे लहान मुलांना वयस्कर माणसांना सुद्धा हे कोंडुळे खाता येतील असे जर बनवले तर। आता मी एक एक करून वरचेवर टाकणार आहे आणि जसे जसे तळतील तसे तसे काढून घेणार आहे। तुमचे जर कोंडुळ्याचं प्रमाण जास्त असेल तर मग दोघी जणींनी बनवले तर पटकन झटपट तयार होतात। म्हणजे एक जणींना बनवून टाकायचे आणि एक जणीने जसे जसे हे तळतील तसे तसे काढून घ्यायचे, कारण आपण एकदाच म्हणजे तेलामध्ये सोडू शकत नाही सोबतच, कारण चिटकण्याची शक्यता असते। म्हणून एक एक करून टाकायचं आणि एक एक करून काढायचं। तर हे बघा, मस्त लाल तळून घ्यायचे आहेत आणि एकदम फुल गॅस पण करायचा नाही, मीडियम टू हाय फ्लेम वरती हे आपल्याला कोंडुळे छान लाल खरपूस होईपर्यंत तळायचे। तर बघा, झटपट असे हे कोंडुळे तयार होतात आणि रेसिपी तर बघितलीच असेल किती झटपट होते आणि बिलकुल तेल लागत नाही। तुम्ही कढईमध्ये बघितलं असेल, टाकल्यापेक्षा अगदी थोडंसंच तेल लागलंय आणि मस्त असे झटपट हे कोंडुळे तयार झालेले आहेत। तर आखाड अमावस्या निमित्त तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा, सर्वांना आवडतील। मुलं तर खूप आवडीने खातील आणि सगळ्यांना आवडणारीच रेसिपी आहे। तर बघा, मस्त लुसलुशीत झालेले आहेत आणि मध्ये सुद्धा मस्त तळलेले आहेत। कमी गॅसवर जो पदार्थ छान तळला जातो तो अगदी मधून सुद्धा छान खरपूस होतो। तर हे बघा, हातामध्ये चुरगळला तरी हा कोंडुळा जशाचा तसा आहे, म्हणजे किती सॉफ्ट झालाय बघा। आणि खायला हे कोंडुळे 2-3 दिवस आरामात टिकतात। याच्याबरोबर जर कढी बनवली तर याची चव अजून दुप्पट वाढते, म्हणजे कढी बरोबर हे कोंडुळे खूप चवीला छान लागते। तर आवडली असेल रेसिपी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघत राहा। बाय बाय।